विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करा. आदरणीय पंकजभाऊ मोहरांना विनंती आहे की सुप्रसिद्ध उद्योजक साई सावंतांनी माझे अध्यक्ष आदरणीय हावरे साहेबांचा या ठिकाणी आपण याची सत्कार करावा. ज्या जोरात टाळ होऊन द्या. एक मराठी माणूस धन्यवाद साहेब. यानंतर मी आमंत्रित करतो मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय आमदार प्रसाद लाड साहेबांना. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन वंदन करून, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून आजच्या या सहकार चळवळीचा पुन्हा एक नवीन पाया रचण्याचं आज जे काम या व्यासपीठाच्या माध्यमातून होत आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी राज्याचे सहकार, गृहनिर्माण, गृह राज्यमंत्री माझे मित्र पंकजजी भोये, तसेच व्यासपीठावर सहकारातला एक नवीन पायंडा आणि नवीन कर्तृत्वाने नवीन झेप घेणारे माझे मित्र, आमचे नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष, सहकार बोर्डाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणभाऊ दरेकर, ज्यांना सहकारामध्ये मी स्वतः ज्यांनी बोलायला सुरुवात केली की सहकारातले पितामह भीष्म, ते आमचे नलावडे साहेब, माझे मित्र, माझे खासदार आमदार हेमंतजी, आमचे दुसरे मित्र नंदकुमार काटकरजी, माझे छोटे बंधू प्रकाश दरेकरजी, व्यासपीठावरील कुशेकर साहेब, सर्व संचालक मंडळ आणि इथे उपस्थित असलेले सहकारामधील सर्व मान्यवर. खरं तर सहकार म्हटलं की प्रवीण दरेकर, आणि प्रवीण दरेकर म्हटलं की सहकार एक गणितच आज महाराष्ट्रात जोडला गेला. अनेक वर्ष सहकारांवरती काही नेत्या लोकांनी स्वतःचा दबदबा ठेवला, पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी ठेवला. प्रवीणभाऊ मी थोडंसं स्पष्टच बोलणार आहे. मग मला कोणतरी म्हणतील की प्रवीणभाऊंची खूप तारीफ करतोय, ते बोललं तरी चालेल, पण मी बोलणार आहे. कारण ज्या लोकांनी सहकारवरती अनेक वर्ष, सहकार म्हणजे आम्ही, सहकार म्हणजे आमचा पक्ष, सहकार म्हणजे आम्ही करणार ते, आणि त्यामध्ये स्वतःचे कारखाने, स्वतःच्या बँका, स्वतःचे नातेवाईक उभं करण्याचं जे काम केलं, त्यांच्या डोक्यावर उभं राहून जसं कालिया मर्दनाचा वध केला होता कृष्णाने, तसा सहकारामध्ये आज भाऊ उभा राहून या बाकीच्या सर्व गद्दारांना घरी बसवण्याचं काम करतात. त्यामुळे आपण पाहिलं असेल ही मुंबई बँक, मला ज्या वेळेला भाऊनी आणि नलावडे साहेबांनी आणि नंदकुमार काटकर साहेबांनी आणि सिद्धार्थनी ज्यावेळी ते संचालक केलं, 2012-13 ची गोष्ट असेल. आज 13-14 वर्षात जी बँक 2000 कोटीवर होती, त्या 17,000 कोटीवर नेण्याचं काम केलं. अनेक त्रास देण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकरांना केला गेला. अनेक खोट्या तक्रारी, बातम्या, पहिल्या पानावरच्या न्यूज, आणि मग त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. पण बिलकुल न घाबरता, न डगमगता, सहकारासाठी जगेन आणि मेलो तर सहकारासाठी मरीन, या भावनेतून ज्यांनी सहकार चळवळ उभा केली तो माझा मित्र प्रवीण दरेकर. त्यांनी पुन्हा एकदा 67 वर्ष चालू असलेलं महाराष्ट्र सहकार महाराष्ट्र नावाचं जे अंक होता, किंबहुना तो कधी कधी चालायचा, कधी कधी न चालायचा, परंतु तो आता एका नव्या रूपात, नव्या दमात, जसं एखादं फिल्मफेअर मॅगझिन येतं तशा प्रिंटिंग क्वालिटी मधला सहकारी महाराष्ट्र नावाच्या मॅगझिनचं अनावरण आज आमचे मित्र सहकार राज्यमंत्री पंकज भोयर साहेबांच्या हस्ते केलं. त्यासाठी प्रथमतः मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर सहकाराची चळवळ जनतेपर्यंत गेली पाहिजे. भाऊंचा परवाचा साताऱ्याचा कार्यक्रम मी पाहिला. मी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर होतो. भाऊंचे फोटो आल्याबरोबर पंकज भाऊ मी नागपूरला मुख्यमंत्र्यांना फोटो दाखवले, तर मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून एकच शब्द निघाला की प्रवीण भाऊ म्हणजे सहकारासाठी लढणारा, तळमळणारा कार्यकर्ता आहे. आणि अनेक कार्यक्रम, त्याच्या अगोदर पण एका कार्यक्रमात बी साहेबांबरोबर अहिल्यानगरला होतो आणि भाऊंचा कार्यक्रम चालला होता, ते फोटो देखील दाखवले. त्यामुळे दिवसभर काहीतरी सहकारासाठी करायला पाहिजे. त्या राज्य संघाच्या इमारतीच्या बाबतीचा निर्णय असेल, तिकडची डागडुगी करण्याचा प्रयत्न असेल, ती इमारत चांगलं करण्याचा प्रयत्न असेल, पंकज भाऊ आमच्या आमदार निधीतून पैसे देऊन त्यांनी ते काम पूर्ण केलं. आणि त्या सहकाराची ती वास्तू आहे, ती महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू आहे. त्या वास्तूचा सहकारासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे. राज्याचा सहकार मोठा झाला पाहिजे. जवळजवळ 13 प्रशिक्षण केंद्र आणि 33 जिल्हा सहकारी बोर्ड आहे. 371 कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांना पगार देखील मिळत नव्हता,
ही अख्खी यंत्रणा मोठी उभी कशी करता येईल, याच्या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न लोकांपर्यंत आणि सहकाराचे प्रश्न सरकारपर्यंत कसे पोहोचवू शकू, या तळमळीतून या मासिकाची आज निर्मिती भाऊनी केलेली आहे. मला असं सगळ्यांना एक विनंती करायची आहे, या बाबतीत भाऊ फार स्पष्टपणे आणि जास्त बोलतील, परंतु हे मासिक नाहीये, तर हा तुमचा आमचा सर्वांचा आवाज आहे. या आवाजाच्या माध्यमातून सरकार दरबारी आम्हाला जे बोलायचं आहे, सरकार दरबारी आम्हाला जे पोचवायचं आहे, सरकार दरबारी सहकारातून स्वाहाकार करत असताना सर्वसामान्य जनतेचा पैसा, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, सर्वसामान्य सहकारावर विश्वास करणारा कार्यकर्ता, कारण सहकाराचा कार्यकर्ता पक्षाचा कार्यकर्ता नसतो, हा सहकाराचा कार्यकर्ता असतो. तो त्याची भली बांधिलकी कुठल्याही पक्षाची असेल, पण तो सहकारामध्ये प्रामाणिक सहकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याचा आवाज या मासिकाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या मासिकाचे संपादक प्रवीण दरेकर करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. प्रवीण भाऊ, आता तुम्ही संपादक देखील झाला. आजकाल संपादक म्हटलं की मला थोडी भीती पण वाटते, कारण काही संपादक काय काय उद्योग पण करतात, पण मला पूर्ण खात्री आहे आपण संपादक म्हणून सहकाराला एक वेगळी चालना द्याल, एक वेगळी वाट निर्माण करून द्याल आणि आवाज म्हणून या सहकारी महाराष्ट्राची तुम्ही निर्मिती केली, ती निर्मितीतून तुम्ही पुढे जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. माझी सर्व या सहकारी संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांना, प्रमुख नेत्यांना विनंती आहे, आपण वर्षभरामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने 2, 3, 4, 6 जाहिराती देत असतो. आपण जर या सहकार चळवळीला चालना द्यायची असेल तर प्रवीण भाऊ करतोय ना, त्याला करू दे. या भावनेने जर हे काम करत राहिलो तर कधीच सहकाराची चळवळ पुढे जाणार नाही. आपण देखील आपल्या संस्थेच्या जाहिराती आर्थिक माध्यमातून या मासिकासाठी मदत केली पाहिजे ही माझी भावना आहे. भाऊ, माझ्याकडून 12 महिन्यासाठी पुढच्या 12 जाहिराती या मी तुम्हाला दिल्या, हे आज जाहीर करतो. आणि ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी ते ग्रँटेड असतं, भाऊला काय अधिकार आहे. पण ही चळवळ पुढे घेऊन जात असताना तुझा एक लहान भाऊ म्हणून, एक तुझा कार्यकर्ता म्हणून सातत्याने आणि माननीय देवेंद्र फडणवीसांचा हनुमान म्हणून मी तुझ्या बरोबर आहे एवढंच सांगतो. आणि तुला पुन्हा एकदा सर्व सहकारातील चळवळीच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.